सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आळगे गाव परिसरातील शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रात शेतीसाठी अपुरा वीज पुरवठा होत असताना कर्नाटकात आमची शेती समाविष्ट करण्याची परवानगी द्यावी अशी आगळीवेगळी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। अक्कलकोट तालुक्यातील आळगे येथील मूलभूत हक्क संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले आहे। या निवेदनात भीमा नदी काठावरील गावांना शेतीसाठी केवळ 2 तास वीज पुरवठा होत असल्याने शेती, चारा पिके आणि दुग्ध व्यवसाय गंभीर संकटात सापडल्याचे म्हटले आहे। भीमा नदीच्या कर्नाटक बाजूला शेतकऱ्यांना 8 तास वीज पुरवठा मिळत आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वीज पुरवठा सुधारला नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्नाटक राज्यात जाऊन शेती करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आम्हाला शेतीसाठी 2 तास वीज मिळते, ही वीज आम्हाला पुरत नाही, आम्हाला कर्नाटकमध्ये सामील होण्याची परवानगी द्या अशी मागणी अक्कलकोट येथील नागरिकांनी केली आहे। मला मी संजीव सिद्धरामप्पा पाटील आमच्या भागातला ज्या ठिकाणी दक्षिण अक्कोट तालुका सीमा भागात जे काय सीना नदी, भीमा नदी ककारचे जे लोक आहेत, जे शेतकरी सर्वजण विनंती घेऊन इथं आले होते की पालकमंत्र्याला भेटून जे काय आम्हाला अडीअडचणी आहे सीमा भागात कोणी वाली नाही आहे म्हणून आम्ही आलो होतो। आणि त्यासोबत आमचे मूलभूत हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष मानते सत्तुरे ज्यांनी ते सरपंच आलगीचे या भागात आयुष्यात आम्हाला कधी 2 तास लाईट कधी भेटली नव्हतं। प्रत्येक टाइम 8 तास पुढंच लाईट भेटतो, पण आता 2 तास कसं काय तुम्ही देता लाईट? 2 तासात पाणी शेताला जाऊ शकत नाही। 5-5 किलोमीटर आमचे पाईपलाईन आहेत। लोकांना या शासनाला कळायला पाहिजे की शेतकरी 2 तास लाईट दिले तर मग त्यांचं ऊस जगतं काय, जानवर काय परिस्थिती आहे, जानवरची परिस्थिती, अनेक विषय आहे गावात। आता मागणी तुमची काय आणि आमची मागणी असं आहे की या भागात आमच्या भागात 8 तास पूर्वी सारखं जास्त वीज द्यायला पाहिजे, लाईट द्यायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला शेतीचं कामकाज करता येते, एवढंच विनंती होतं। आणि जर ह्यांच्याकडे होत नसेल तर आम्ही सर्व आमचे पूर्ण भागात दक्षिण अक्कोट सीमा भागात जे लोक आम्ही विचार केले, दुसरे विचार केले आणि इथं आम्ही पालकमंत्रीला निवेदन दिलं। पालकमंत्री जे आमदार असतील सर्वांना मान विचार केला, जे काय आम्ही निर्णय घेतो आम्ही आमचे जे मीटिंग होईल भागातले सर्व लोक तेव्हा निर्णय करू। यापूर्वी पण नाही म्हणजे आता यांनी हातुरे साहेबांनी सांगितलंय की आम्ही कर्नाटक मध्ये जाणार असा निर्णय घेतलाय, तर तुम्ही स्पष्ट सांगा ना। नाही, यापूर्वी कर्नाटक जाण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे शासनाला माहिती दिली होती। त्याप्रमाणे तेव्हा शासन विरोधात काहीतरी केले होते, मग नंतर शासन काय आम्हाला निधी देऊन या त्या भागात रोडचे चांगल्या व्यवस्था केले। फक्त आम्ही संघर्ष केला म्हणून आम्हाला आमचे जे काही मूलभूत हक्क समितीचे जे काही संघटना आहे त्या संघटना मार्फत आमच्या भागात रोड केलेत। मागच्या वेळेस रस्त्याचे प्रश्न होता म्हणून तुम्ही कर्नाटक मध्ये जायचा निर्णय घेतला, यावेळेस आमच्या नदी भागात आम्हाला रस्ता, वीज या पाहिजेच आणि चांगलं पिण्याचे पाणी पाहिजे। शासन पैसे अन्य ठिकाणी खर्च करतात पण शेतकऱ्यासाठी काय नाही। शेती प्रधान देश असून सुद्धा आम्ही एवढंच विनंती आहे शासनाला की आमच्या मागणीला तुम्ही मान करून आम्हाला मदत करावा।